नमस्कार, मी शीतल. आज आपल्यासोबत अहंकार याविषयी बोलणार आहे. माणूस मोठा की त्याचा अहंकार असा प्रश्न विचारला तर साहजिकच उत्तर मिळेल माणूस. अनेकदा हे आपल्याला कळत असतं पण वळत नाही. आपण स्वतःपेक्षा या अहंकाराला जीवापाड जास्त जपतो. या अहंकाररूपी शत्रूला आपल्या मनातून जगण्यातून हद्दपार करण्याऐवजी आपण त्याचे कोड कौतुक करतो. त्याला डोक्यावर बसून मिरवतो, खत पाणी घालून वाढवतो, जोपासतो. मात्र त्यानंतर हा अहंकार आपल्यालाच डोईजड कधी होऊ लागतो कळतही नाही. त्यापायी आपण इतरांशी शत्रुत्व पत्करतच राहतो आणि त्याहून वाईट म्हणजे स्वतःचेही शत्रू बनत जातो. अहंकार हा आपला फार मोठा शत्रू. प्रत्येक व्यक्ती अहंकारव्याप्त असते. कुणाला कर्तृत्वाचा अहंकार असतो, कुणाला रूपाचा, कुणाला ज्ञानाचा, कुणाला पदाचा, तर कुणाला सत्तेचा अहंकार. अहंकारी माणसाजवळ विनम्रता नसते. मी म्हणजे मीच फक्त हेच त्याच्या मनात भरलेलं असतं. रावण स्वतःच्या अहंकारामुळे संपला. वास्तविक तो ब्रह्मज्ञानी पण अहंकारामुळे दानव झाला. पुराणात आणखी एक कथा आहे भस्मासुराची. भस्मासुराने प्रभू शंकरांची तपश्चर्या करून ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म होईल असा वर मिळवला. त्या वराने त्याला एवढा अहंकार झाला की प्रत्यक्ष वर देणाऱ्यालाच तो भस्म करायला निघाला. मग विष्णूने मोहिनी रूपात त्याला नष्ट केले. नामदेवांना भक्तीचा तर चांगदेवांना योगविद्येचा अहंकार झाला. मुक्ताईने त्यांचा अहंकार मार्मिकतेने दूरही केला. मी भक्त आहे, मी संत आहे ही जाणीव ही अहंकाराचाच भाग आहे. फार तर त्याला सात्विक अहंकार म्हणता येईल. अहंकाराची जाणीव त्या व्यक्तीला बऱ्याचदा नसते पण इतरांना ती जाणवते. आपला अहंकार दूर करणे ही गोष्ट कठीण आहे पण अशक्य नाही. त्यासाठी मनोनिग्रह हवा. सर्वांना हे जमेलच असं नाही. अहंकार प्रगतीच्या आड येतो. अहंकारी व्यक्ती समूहापासून आपोआपच दूर जातो. ती इतरांची पर्वा करत नाही. लोक दूर पळतात. जेव्हा अहंकार कमी होतो त्यावेळी त्या व्यक्तीस सोबत कुणीतरी हवं असं वाटू लागतं. त्यावेळी त्याच्यासोबत एकटेपणाशिवाय कोणी सोबत नसतं. अहंकारात अहम म्हणजे मी प्रभावी असतो. व्यक्ती स्वतःभोवती फिरतो तेव्हा अहंकार पोसला जातो. हा मी इतरांना तुच्छ मानू लागतो. एकटा पडतो. माणूस समाजनिष्ठ प्राणी आहे. तो एकटा जगूच शकत नाही. आम्हाला कोणाची गरज नाही, आमच्याजवळ सारे आहे असा अहंकार बाळगणारी माणसं विकृतीच्या जवळ गेलेली असतात. मीच आपण होणं म्हणजे अहंकाराला दूर करणं. आपण स्वतःचा विचार केला की आपल्याला जाणवेल आपल्यात अहंकार आहे की नाही. असेल तर का आहे, कशाबद्दल आहे, नसेल तर अतिउत्तमच. सहसा सामान्य माणूस म्हटला की त्याच्यात कसला ना कसला अहंकार असतोच. आपल्यात काही चांगले गुण असतील तर त्याचा थोडाफार अभिमान असणे वाईट नाही. एखाद्याकडे तसे कर्तृत्व असेल तर तो अहंकार त्याला शोभतोही. मात्र अति अहंकारी व्यक्ती इतर लोकांपासून, समाजापासून वेगळी पडत जाण्याची शक्यता जास्त असते. माणसाचे व्यक्तिमत्व म्हणजे फक्त त्याचे वागणे, बोलणे, दिसणे इतकेच नसून त्याचे असणेही महत्त्वाचे आहे. हे असणे सुधारण्यासाठी आपल्यातील सर्व दुर्गुण मिटवून सर्वार्थाने निर्विकार होता यायला हवे. बऱ्याच वेळा काही कारणांमुळे आपल्यात असलेल्या काही कौशल्यांमुळे आपल्या मनात गर्वाची भावना निर्माण होते आणि ती तशी असणे हा मनुष्य स्वभावच. त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला उत्तम जमते तशी इतरांना जमत नाही आणि मी म्हणेन तेच खरे अशी भावना मनात यायला लागली की आपल्याला जमत नसलेल्या इतर गोष्टींकडे बघावे. पाय आपोआपच जमिनीवर येतात. आपल्याला माहीत आहे की आपण या विशाल जगातील मात्र एक अतिसूक्ष्म कण आहोत ज्याच्या असण्या नसण्याने या सृष्टीला काहीच फरक पडणार नाही. तर मग हा व्यर्थ अहंकार कशासाठी? आपण सर्वज्ञानी नाही हे व्यवस्थित कळत असतानाही आपण तसे आहोत हे कायम स्वतःला आणि इतरांना पटवून देण्याचा अट्टहास कशासाठी? अहंकाराचा वारा न लागो मनाला असं समजावलं की जगणं उज्ज्वल होतं. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य. करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार. धन्यवाद.